यावर आपलं लक्ष असेलच, मात्र पाहूयात एक महत्त्वाची बातमी। अजित पवारांच्या अपघाताचा नवा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। विमान लँडिंग वेळी झालेल्या अपघाताचा व्हिडिओ समोर आलाय। बारामतीतील अजित पवारांच्या विमान अपघाताचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। 28 जानेवारीला विमान अपघातात अजित पवारांचं निधन झालं। अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रात अनेक आरोप प्रत्यारोप व्हायला लागले। घात अपघात असे प्रश्न सगळीकडेच उपस्थित राहिलेले आहेत। याच पार्श्वभूमीवर आता अजित पवारांच्या अपघाताचा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। रोहित पवार अमित शहांची भेट घेण्याची शक्यता आहे। आज 4 वाजता भेट घेण्याची शक्यता आहे। सुप्रिया सुळे यांनी रोहित यांच्यासाठी शहा यांच्याकडे वेळ मागितला अशी सूत्रांची माहिती आहे। अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी रोहित पवार शहा यांच्याकडे करणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। तर अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी होणार। रोहित पवारांच्या आरोपांवर फडणवीस यांची प्रतिक्रिया आहे। चौकशीवर अविश्वास दाखवणं चुकीचं आहे असं फडणवीस म्हणतायत। ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे, सत्य लवकरच समोर येईल असं देवेंद्र फडणवीस म्हणतायत। डीजीसीएचं इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे। ब्लॅक बॉक्स जो आहे तो पूर्णपणे सापडलेला आहे। जे काही रिअर पार्ट्स असतात ते देखील सापडलेले आहेत। जे काही नमुने आहेत ते त्यांनी नेलेले आहेत। त्याचा देखील जो काही फॉरेन्सिक आणि बाकी ऑडिट करावं लागतं ते चाललेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की ही जी चौकशी आहे ती चौकशी आपण पूर्ण होऊ दिली पाहिजे। आणि माझं स्वतःचं मत असं आहे की भारतातल्या चौकशी यंत्रणांवर कोणीही त्या ठिकाणी गैरविश्वास किंवा अविश्वास दाखवू नये। तर रोहित पवारांनी चौकशी समिती समोर पुरावे मांडावे असं मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य आहे। समितीला जर काही लक्षात आलं तर ते कारवाई करतील असं चंद्रकांत पाटील म्हणतायत। चौकशी समित्या वेगवेगळ्या स्तरावर ज्या निर्माण झालेल्या आहेत। विमानतळ प्राधिकरणाची चौकशी समिती आहे, महाराष्ट्राची माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काही चौकशी समिती नेमली आहे। त्या चौकशी समिती समोर त्यांनी हे पुरावे दिले पाहिजेत आणि त्याच्यातून काही लक्षात आलं काळबेरा आहे तर त्याच्यावर ॲक्शन होईल ना। इथे काही रफादफा होत नसतं। आणि अजितदादा तर आपल्या सगळ्यांचे नेते होते, त्यांच्या अपघातामध्ये काही काळबेरं सापडलं तर ॲक्शन होणार। तर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा रोहित पवारांना एक सल्ला आहे। विमान अपघाताबाबत राजकारण करू नका, मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीच्या सूचना दिल्यात। चौकशी अहवाल आल्यानंतर सर्व स्पष्ट होईल, पंकज भोयर यांचं वक्तव्य आहे। शरद पवार साहेब यांनी दुसऱ्या दिवशीच म्हटलं होतं की हा अपघात आहे, याचं कोणी राजकारण त्या ठिकाणी करू नये, पण तरी देखील शंकेला कुठेही वाव राहू नये याच्याकरता चौकशी त्या ठिकाणी सुरू झाली आहे। चौकशी अहवालानंतर सर्व मुद्दे त्या ठिकाणी समोर येतीलच। असे चुकीचे काही आरोप न करता मला असं वाटते जे काही आहे ते त्यांनी स्वतः दिलखुलासपणे मांडावं। ह्या पद्धतीनं अशी काही कुठली घटना त्या ठिकाणी घडलेली नाही। केंद्रीय हवाई विभागाला देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विनंती केली आहे की सखोल चौकशी करून त्या ठिकाणी अहवाल द्यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।